माझा दूरचा नातेवाईक विशाल आणि त्याची बायको शीतल हे दोघे पुण्यात नोकरीस होते. दोघेही एकाच ऑफिसात कामाला होते. माझीही सतत पुण्याच्या कचेरीत कामं निघत असल्याने माझं त्यांच्या घरी बऱ्यापैकी येणं जाण होत. नात्याने जरी दूरचा असला तरी विशाल आणि मी बरेच क्लोज होतो. आम्ही सतत एकत्र राहत होतो. लोक आम्हाला भाऊ-भाऊच समजत. विशाल स्वभावाने अगदी खूप चिडखोर होता, परंतु मी गरजेच्या वेळी त्याला नेहमी मदत करत असल्याने तो माझ्यावर कधीच चिडत नसे. शीतल स्वभावाने तशी बरी होती, पण ती कमालीची व्यावहारिक होती. विशालला शीतलसारखी बायको मिळाली म्हणून त्याचा संसार सुखाचा चालला होता. दिसायलाही शीतल बरीच होती. फार सुंदर होती असेही नाही, पण चारचौघीत शोभेल अशी होती. मोठे आकर्षक डोळे, हातभर लांबीचे केस. अगदी वेड लावत नसली तरी ती कोणाचेही लक्ष मात्र नक्की आकर्षित करीत होती. एकदा विशालला एकट्यालाच कंपनीने ट्रेनिंगकरिता इंदोरला पाठविले, पण शीतलचं माहेर दूर असल्यामुळे आणि तिला सुटी नसल्यामुळे तिला पुण्यात एकटे थांबणे भाग होते. नेमकं तेव्हाच मला पुण्यात कामानिमित्त मुक्काम घडला. आता विशाल घरी नाही म्हटल्यावर मला त्याच्या घरी मुक्काम करणं योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी सरळ लॉज गाठली, रूम बुक केली आणि टीव्ही पाहत बसलो. काही वेळाने माझा फोन वाजला. विशालचा कॉल होता. त्याने मला शीतलला 20,000 रुपये पोच करण्यास सांगितले. त्यावर चुकून बोलून गेलो की मी पुण्यातच आहे, उद्या देतो. तर तो म्हणाला, मला शीतलने कसे सांगितले नाही तू आलेला. मी म्हणालो, अरे तिला माहीत नाहीये, मी लॉजवर थांबलो आहे. ती एकटीच आहे ना म्हणून नाही गेलो घरी. तो म्हणाला, काय यार, आपलं घर असून लॉजवर राहिलायस, बस का. मी म्हणालो, अरे बरोबर नाही वाटत तसं. तू असताना वेगळी गोष्ट असते. तो म्हणाला, आलास मोठा शहाणा, उद्या चुपचाप घरी जा. ठेवतो आता, सकाळी लवकर उठायचं आहे. मी म्हणालो, ठीक आहे, बघतो उद्या. गुड नाईट. आणि कॉल संपला. दुसऱ्या दिवशी तसं जास्त काही काम नव्हतं, पण आता विशालने हे काम गळ्यात टाकलं. पैसे द्यायच काही नव्हतं, पण एवढ्या लांब भोसरीला जायचं जीवावर आलं होतं. दुसऱ्या दिवशी मी शीतलला फोन केला तर तिच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे तिला यायला बराच वेळ लागणार होता. शेवटी जाऊन यावं म्हटलं आणि तडक विशालचं घर गाठलं. तिने दरवाजा उघडला. सॉरी हं, माझ्यामुळे तुम्हाला उगाच एवढ्या लांब यावं लागलं. आत तरी येऊ दे मला. मी घरात शिरत म्हटलं, बसा, मी तुम्हाला चहा टाकते. त्याबरोबर ती स्वयंपाकघरात जाऊ लागली. मी तिला म्हणालो, कुठे बाहेर जाणार आहेस का. अहो, ते मागे हप्त्याने सोनं घेतलं होतं, त्याचा शेवटचा हप्ता भरून सोनं आणायचं होतं. पण आता कॉल केला तर ते म्हणाले उद्या या. आतून आवाज आला. मी म्हणालो, अच्छा. शीतल, स्वयंपाक वगैरे काही नको, मी निघेन चहा घेऊन. म्हणजे तुम्ही आज थांबणार नाही का पुण्यात. ॲक्च्युली मला यायचं होतं गावाकडे. मला वाटलं तुमच्यासोबत जाता येईल. उमेशचं लग्न आहे ना परवा. ती किचनमधूनच बोलत होती. मी म्हणालो, अरे हो, मग थांबेन. मी आजच्या दिवस पण जेवण नकोच, उद्या सकाळी येईन मी घ्यायला तुला. ती म्हणाली, सकाळी येईन म्हणजे कुठे राहणार. लॉजवर. सकाळीच विशाल ओरडलेत मला. मी म्हणालो, बघू, एकतर तुमच्या फ्लॅटला बेडरूम नाही. ती म्हणाली, अहो, हा मिळालाय तेच नशीब. आणि 2 लोकांना कशाला हवं मोठं घर. तसं नाही ग, तुम्ही दोघेही मला इथेच राहायला सांगताय म्हणून म्हटलं. अहो, आत्ता पण तर दोघंच आहोत ना. ती हसली. शीतल, एक काम कर, चहा तूच घे आता. मी झोप काढतो. रात्री झोप नाही झाली व्यवस्थित आणि मी बेडवर पडलो. ती बाहेर आली आणि म्हणाली, मी पण पडणारच होते. रात्री लाईट नव्हती, माझी पण झोप झाली नाही. तिने बेडशेजारीच गादी अंथरली. मी डोळे हलके उघडून ती काय करतीये ते पाहत होतो. ती वाकून गादीवर बेडशीट घालत होती. तिने नारिंगी रंगाची साडी नेसली होती. गादीवरील बेडशीट व्यवस्थित करण्यासाठी ती गुडघ्यावर बसून वाकली, त्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. तिने बेडशीट व्यवस्थित केलं आणि उशी घेऊन पाठ टेकली. थोड्या वेळात ती झोपली आणि मी तिला न्याहाळू लागलो. नकळत मी बेडच्या अगदी कडेवर सरकलो आणि पालथा झोपून माझा एक हात मी खाली सोडला. असं वाटत होतं जणू ती मला निमंत्रणच देत होती. थोड्या वेळाने खात्री करून घेण्यासाठी मी तिला दबक्या आवाजात हाक मारली, पण काहीही प्रतिसाद आला नाही. माझी हिंमत आणखी वाढली. मी तिला हलका स्पर्श केला, तरीही ती जरासुद्धा हलली नाही. मग मात्र मला शंका आली आणि मी माझा हात बाजूला घेतला. योगायोग होता की ती नाटक करत होती माहिती नाही, पण मी हात बाजूला घेताच ती विरुद्ध बाजूला तोंड करून एका अंगावर झाली आणि झोपाळलेल्या स्वरात म्हणाली, ती गादी खराब आहे, पाठ अवघडेल तुमची. तुम्ही झोपा खाली, मी वर झोपेन. मला वाटलं ती जागीच होती आणि त्यामुळे असं बोलत होती, म्हणून मी मुकाट्याने उठलो आणि तिच्याजवळ कसाबसा अंग चोरून झोपलो. पण कदाचित ती माझ्याशी बोलून लगेच झोपी गेली असावी. ती काही तिथून उठली नाही. तिची पाठ माझ्याकडे होती. खांद्यांवरून आलेल्या 2 दोऱ्यांची बरोबर पाठीच्या मध्यावर गाठ मारलेली होती आणि गाठीखाली 2 लटकन झुलत होते. मी तिला हात लावला.
तेवढ्यातच तिने अचानक माझा हात पकडला आणि म्हणाली, काय करताय तुम्ही? मी विरुद्ध दिशेला तोंड करून डोळे गच्च मिटून घेतले आणि काहीच बोललो नाही. ती तिथून उठली आणि वर बेडवर झोपली. ती जागीच होती आणि अतिशय घाबरलेली होती. मी मनातल्या मनात विचार केला, हे काय करून बसलो? आपण नुसत्या स्पर्शासाठी केवढी मोठी किंमत मोजणार आहोत. आपण केलं तर काहीच नाही, पण आता असंही प्रॉब्लेम होणारच आहे, तर मग सगळं उरकूनच टाकू. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आणि हळूच तिच्या जवळ गेलो. तिने ते पाहिले आणि ती बेडवर उठून बसली आणि म्हणाली, भाऊजी काय करताय तुम्ही? काय आहे तुमच्या मनात? यासाठी आलात का तुम्ही इथे? किती विश्वास होता आमचा तुमच्यावर. मी स्वतःहून आलोय का इथे? मला विशालने पाठवलं म्हणून आलोय. मी लगेच निघणार होतो, परंतु तूच तर मला मुक्काम करायला सांगितलंस. मी म्हणालो नाही थांबतो म्हणून, आणि तस पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कोणालाही काही बोलणार नाहीस. मी उसनं अवसान आणून बोललो. ती म्हणाली, हो चुकलंच माझं. मग चुकीची शिक्षा भोगायला तयार हो आता. मी हसलो आणि उठून बेडवर तिच्या शेजारी बसत बोललो, शी काय बोलताय तुम्ही? थोडा तरी विचार करा. ती थोड्या रागाने म्हणाली, हे बघ, मला जबरदस्ती वगैरे करण्यात इंटरेस्ट नाहीये बिलकुल. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? त्यापेक्षा ह्याची मजा घे, एन्जॉय कर ना. मला कुठून एवढं अवसान आलं कुणास ठाऊक. तिने तिचं तोंड हाताने लपवलं आणि हुंदके देऊ लागली. मी तिचा हात हातात घेतला तशी ती म्हणायला लागली, नको ना भाऊजी, प्लीज. ती रडवेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, शीतल, का उगाच विरोध करत आहेस? मी तिला जवळ घेत म्हणालो. तिला हुंदका अनावर झाला आणि ती रडू लागली. मी तडक उठलो आणि ठीक आहे, निघतो मी मग. आता परत इथे येणार नाही. असं का करताय तुम्ही? आम्हाला तुमच्याशिवाय कोणाचा आधार आहे? विशालला आणि मला किती अडचणींमधून मदत केली आहे तुम्ही. ती डोळे पुसत म्हणाली, मी तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचा ठेकाच घेतला आहे ना. मी रागात बोललो, अहो पण मग त्या बदल्यात हे कसं वाटतं? मी काय तशी आहे का? ती केविलवाण्या स्वरात बोलली, काय बोलतेस तू हे? आज मी तुझ्याजवळ आलो ते फक्त मला राहावलं नाही म्हणून. मी येताना काही असं करायचं म्हणून ठरवून आलेलो नव्हतो. तुझ्या शेजारी झोपल्यावर मला राहावलं नाही. मी म्हणालो, हो, पण मीही उत्तेजित झालेच होते, म्हणून तर मी सुरुवातीला विरोध केला नाही. पण हे चुकीच नाही का? ती म्हणाली. मी म्हणालो, काय चुकीच आहे? मी तुमची पत्नी नाहीये. ती मान खाली घालून बोलली, तुला हॉस्पिटलमध्ये नेताना, आणताना, तुला किराणा आणून देताना, तुला जॉबला लावताना, तुझ्या शॉपिंग बॅग उचलताना कोण असते तुझ्यासोबत? मीच ना. माझ्या या प्रश्नावर ती निरुत्तर झाली. ती बोलली, मला काही कळत नाहीये. ठीक आहे ना, मी नाही जबरदस्ती करत तुला. असं म्हणत मी बॅगमधून 20,000 काढून टेबलवर ठेवले. जातो मी आता, असं म्हणत मी बॅग खांद्याला अडकवली. थांबा, असं नका करू. आम्हाला गरज आहे तुमची. ती म्हणाली, मी एवढा नीच नाहीये शीतल. मी यापुढेही जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्हाला सपोर्ट करणारच. पण मी माझ्या या सुखासाठी तुम्हा दोघांना मदत करत नव्हतो. तसं असतं तर काल लॉजवर जाण्याऐवजी थेट इथेच आलो असतो. एवढं खालच्या पातळीवर नेऊन ठेवण्याची गरज नाहीये. मी चिडून बोललो. असं म्हणून माझ्या हाताला धरून रूममध्ये घेऊन गेली आणि ती डोळे मिटून बेडवर पडून राहिली. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, मला मी केलेल्या मदतीचा मोबदला नको आहे. मी काही सावकार नाहीये. मला कुणाचाही गैरफायदा घ्यायचा नाहीये. असं म्हणून मी मागे फिरलो तसं तिने माझा हात पकडला. मोबदला घेणार नाही, पण माझी इच्छाही पूर्ण करणार नाही का? माझ्या खांद्यावरची बॅग गळून पडली. मी तिच्या शेजारी बसलो. तिला संकोच वाटत होता. तिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. भाऊजी, मला काय होतंय ते कळत नाहीये. असं वाटतंय की मी पहिल्यांदाच एखाद्याच्या एवढी जवळ आलीये. ती विवळत बोलली आणि मी म्हणालो, उगाच नखरे करत होतीस तू. ती म्हणाली, आता वेळ नका करू. मग मी पण वेळ न घालवता पूर्ण खेळाचा आनंद घेतला आणि ती अजूनही माझ्याकडे पाहत होती. आता आम्ही शांत पडून राहिलो होतो. अखेर आम्ही तृप्त झालो आणि ती अगदी हलकेच गोड हसली. सगळं आवरून मी बाहेर आलो आणि टीव्ही लावला. ती पण बाहेर आली. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक आली होती. जमिनीवरील गादी गुंडाळत ती म्हणाली, आता हिची गरज नाही. हो ना भाऊजी? मी फक्त तिच्याकडे पाहून हसलो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.